आंदेवाडी तालुका अक्कलकोटे येथे ओढ्यातून जात असताना एक 12 वर्षीय शाळकरी मुलगा वाहून गेला आहे। ही घटना दिनांक 29 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता घडली आहे। याबाबत रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती। प्रशांत गेनसिद्ध चाबुकस्वार वय 12 राहणार आंदेवाडी हंसगी येथील आश्रमशाळेत 6वीत शिकत होता। तो बुधवारी दुपारी आंदेवाडी ते आंदेवाडी येथे मामाचा जेवणाचा डबा देऊन गावाकडे परत येत होता। दोन्ही गावच्या मधोमध असलेला हेब्बळ ओढा ओलांडून येत असताना अचानकपणे पाय घसरून पडला आणि वाहून गेला आहे। घटना प्रत्यक्षदर्शी महिला शयब बी मुजावर यांनी कपडे धुत असताना पाहिली। त्यांनी आरडाओरडा केला तेव्हा शेजारील दोन्ही गावचे नागरिक जमा झाले। तात्काळ शोध मोहीम सुरू केली। मदत कार्यासाठी पोलीस पाटील सविता येळमेळी, तुळजाराम कामाटी तसेच शोध पथकामध्ये परमेश्वर येळमेळी, सिद्धाराम येळमेळी, धोंडप्पा येळमेळी, इरणा कामाटी, अंबरणा कामाटी यांच्यासह दोन्ही गावातील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले। घटनास्थळी तलाठी अजित तेरदाळ, पोलीस हवालदार मियावाले, पोलीस हवालदार अजिंक्य बिराजदार, कोतवाल काशीनाथ माने आदींनी भेट दिली। माननीय पोलीस निरीक्षक साहेब व तहसीलदार साहेब यांना विनवणी असं करत आहे की आंदेवाडी बुद्रुक ते खुर्द या दोन्ही गावामध्ये हे हेब्बाळ जो नावाचा वडा आहे, त्या वड्याच्या अजून पाऊस होऊन एवढे दिवस झाला तरी अजून पाण्याचा प्रवाह जोरात असून आणि इकडच्या लोकांना येण्या जाण्यासाठी एकच मार्ग पर्याय असून आताच घटना घडल्या असं आहे की प्रशांत गेनसिद्ध चाबुकस्वार हा एक वय अंदाजे 11-12 वर्षाचा मुलगा त्यांच्या मामाचा डबा देण्यासाठी त्या पलीकडच्या गावात जाऊन परत येताना पाण्याच्या अंदाजा न आल्यामुळे वाहून गेलेला आहे। आणि आता सध्या आंदेवाडी खुर्द व बुद्रुकचे गावकऱ्यांनी सिद्धाराम येळमेली, परमेश्वर येळमेली सगळे सर्व लोक प्राथमिक रेस्क्यू चालू आहे आणि तरी पण लवकरात लवकर प्रशासनाच्या वतीने वरच्या लेवलने रेस्क्यू टीम पाठवावे, सहकार्य करावे ही धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an